हॅलो फ्रेंड्स, सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर आज बघूया आपण 5 मिनिटांमध्ये मेहंदी कशी काढायची। तर ही कोणतीही जादू नसून आपण बघूया की 5 मिनिटांमध्ये आपल्याकडे जर जास्त वेळच नाही आणि आपल्याला खूप सुंदर अशा पद्धतीची मेहंदी लावायची आहे तर अगदी 5 मिनिटांमध्ये मेहंदी आपण काढू शकतो। तर या ट्रिकला आपण चालू करूया। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कोणाचं छेद नॉर्मल असं मोठं करून घ्यायचं। ही कोणतीही नाजूक डिझाइन नाही, परंतु तरीसुद्धा खूप सुंदर आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये मेहंदी डिझाइन तयार होते। तुम्ही याचा लास्ट लुक बघू शकता। तर सुरुवात करूया आपण। अगोदर एक डॉट्स देऊन घ्यायचा आहे, त्याच्यानंतर गोल वर्तुळ काढून घ्यायचा आहे आणि त्याला स्मॉल सर्कलच्या डिझाइन कव्हर करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला डार्क आउटलाइन देऊन घ्यायची आहे आणि सगळ्यात सोपी डिझाइन म्हटलं तर फ्लावर। तर अगदी सोप्या पद्धतीचं फ्लावर, तर बेसिक आपण ज्यावेळेस शिकतो तर ह्याच पद्धतीचं फ्लावरपासून आपण बेसिकला स्टार्ट करतो। तर ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बेसिक पद्धतीचं फ्लावर आपण बनवून घ्यायचं आहे। त्याच्या बाजूस आपल्याला 2 पाने काढून घ्यायचे आहेत। पानाचा फक्त शेप दिलेला आहे मी। आता हे फूल तयार झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला अर्धगोलाकार अर्धेच फूल सेम त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आणि त्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला खाली जशा 2 आपण पाने काढलेत तसेच 2 पाने आपण वरती काढून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला एक डॉट्स देऊन अर्धा वर्तुळ देऊन आउटलाइन करून परत तशाच पद्धतीच्या पाकळ्या, परत तशाच पद्धतीची पाने आणि नंतर पाकळ्या, अशा पद्धतीची पूर्ण डिझाइन आपल्याला मधल्या बोटापर्यंत कव्हर करून घ्यायचे। फक्त शेप देऊन घ्यायचे आहेत। आपण शेप दिल्यानंतर आपल्याला याला आपण शेडिंग करून घ्यायचे। तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि खरंच 5 मिनिटात ही डिझाइन तयार होते आणि खूप सुंदर दिसून येते। असं नाही की ती मोठे होल केल्यामुळे छान नाही दिसणार। ही नाजूक जरी नसली तरी खूपच मस्त अशा पद्धतीची डिझाइन इथे तयार होते। तुम्ही व्हिडिओमध्ये लास्टला बघू शकता। तर पूर्ण पानाचा आणि फुलांचा शेप आपण देऊन झाल्यानंतर शेडिंग देऊन घ्यायचे। शेडिंगमुळे फ्लावर खूप सुंदर अशा पद्धतीचं उठून दिसते। तर इथं आपलं पूर्ण शेप देऊन झालेला आहे। आपण याला आता शेडिंग देऊन घ्या। सगळ्यात आवडती गोष्ट म्हणलं तर फुलामधील शेडिंग हीच असते। पूर्ण फुलांना आपण शेडिंग देऊन घेऊयात। अगदी सोप्या पद्धतीची मेहंदी डिझाइन, अगदीच थोड्या वेळामध्ये जर तुम्हाला काढायची असेल मेहंदी तर तुम्ही ही नक्की मेहंदी ट्राय करू शकता। आता पानांना आपण फक्त फेंट अशा 2-2 लाईन्स देऊन घेतलेल्या आहेत। त्याला फुल शेडिंग नाही दिलेली, फक्त फुलांच्या पाकळ्यांना आपण फुल शेडिंग देऊन घेतलेली आहे। अगदीच आपल्याकडे वेळ जर नसेल तर अशा पद्धतीची मेहंदी डिझाइन आपण काढू शकतो। अगदीच कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर अशा पद्धतीने ही मेहंदी डिझाइन तयार होते। फक्त पानांची आणि फुलांची पण सोप्या पद्धतीतील आणि सगळ्यात कमी वेळात काढली जाणारी मेहंदी डिझाइन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी आणि युनिक अशा मेहंदी ट्युटोरियलसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाकीचे व्हिडिओ पण बघायला विसरू नका। तिकडे सुद्धा नवनवीन मेहंदीचे बेसिक माहिती विथ ट्युटोरियल असं अपलोड केलेले आहेत। तर व्हिडिओ नक्की बघा। तर तुम्ही बघू शकता मी इथं पानांना फक्त आउटलाइन करून घेतलेले आहे। जर आपण डार्क आउटलाइन केली तर आउटलाइन करायची सुद्धा गरज नाही। तर थोडंसं डेकोरेशन म्हणून डॉट्सची डिझाइन आपण काढून घेऊया। सुरुवातीला जी 2 पाने आपण काढली होती तिथं छोटीशी वेल काढून घेऊया। तुम्ही बघू शकता फायनल लुक कसा तयार झालेला आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार।